बाहेर पाऊस पडतोय म्हटल्यावर घरात गरमागरम भजी आणि चहा तर झालाच पाहिजे. आज मी बनवणार आहे स्वीट कॉर्नपासून भजी, म्हणजेच आपल्या मक्याच्या कणसाचे भजी. खूप छान लागतात बरं का, एकदा तरी नक्की ट्राय करा. काय करायचं, सुरुवातीला एक कणीस घेऊन छानपैकी सोलून घ्यायचं. त्यावर एकही धागा ठेवायचा नाही, सगळे धागे काढायचे. त्यानंतर त्याला सगळीकडून तासून घ्यायचं. सगळे दाणे निघाले पाहिजेत, त्याला एकही दाणा राहता कामा नये. खालून वरून जमेल तसं मस्त तासून घ्यायचं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, त्याऐवजी अखंड दाणे घेतले तर चालणार नाही का? बाजारात रेडीमेड सोललेले दाणेसुद्धा मिळतात, पण त्यांनी टेस्ट छान येत नाही. आणि मुळात तसे दाणे घेतले की तेलात भजी सोडताना तो भजी फुटतो आणि तेल अंगावर येऊ शकतं. अशावेळी काय करायचं, ते दाणे थोडे थोडे हाताने चेंगरून घ्यायचे आणि त्यानंतर त्याचे भजी बनवायचे. बघा, एका कणसापासून एवढे दाणे निघाले आहेत. एक वाटीभर असतील. कणीस छोटं असेल तर थोडं कमी आणि मोठं असेल तर थोडं जास्त दाणे होऊ शकतात. यानंतर आता ह्याला आपण एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे. तुम्ही 2 कणसाचं किंवा 3 कणसाचे भजी केले तर प्रमाण दुप्पट करत जावा. आता यामध्ये मी 2 मोठे चमचे एवढं बेसनचं पीठ घातलं आहे. चवीनुसार मीठ आणि आपलं लाल तिखट. लाल तिखट मी तर अर्धा चम्मच घातलेला आहे बरं का. आता ह्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं. पण हो, चमच्याने मिक्स करायचं नाही, ह्याला हाताने मिक्स करायचं, कारण ह्याला छानपैकी आपल्याला चोळून घ्यायचं आहे. यात असणारे दाणे आहेत त्याला थोडे थोडे चेंगरायचे, म्हणजे आतपर्यंत मस्त पीठ, मीठ आणि तिखट लागतं आणि त्यांनीच तर टेस्ट खूप छान होते बरं का. एक महत्त्वाची टीप, यात बिलकुल पाणी घालायचं नाही, कारण आपण मीठ टाकलेलं आहे आणि मक्याच्या दाण्यात ऑलरेडी पाणी असतं, त्यामुळे ह्याला पाण्याची गरज पडत नाही. अगदी तुम्हाला वाटलं तर थोडा पाण्याचा शिंतोडा द्या, पण त्याचीही गरज होणार नाही. आणि मुळात हे भजी लगेच तेलात सोडायचे. याला असंच ठेवलं तर मात्र यातून पाणी सुटायला सुरुवात होते. हवे तेवढे भजी हव्या त्या आकाराचे तेलात सोडून घ्यायचे आणि दोन्ही साईडून छानपैकी लाल रंग येईपर्यंत भाजायचे. क्रिस्पी, खुसखुशीत खूप छान लागतात. आणि आता मक्याचा सीझनसुद्धा चालू आहे. स्वीट कॉर्न थोडं स्वस्तही मिळतं, त्यामुळे अशी रेसिपी अधूनमधून ट्राय करा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला कंजूसी करू नका. तर पावसाळ्यामध्ये यावर्षी असे स्वीट कॉर्नचे भजी आणि गरमागरम चहा असा योग नक्की आणा. चला तर लवकरच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.